ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा काट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी काय झालं धर्माला? त्यांनी पंख्याला फासाचा दोर लटकावलाय आणि ते म्हणत होते बाप्पाजी जर आले नाहीत ना तर ते फाशी घेणार आहेत. अहो धनाजीराव, तुम्ही गावकऱ्यांसमोर जा आणि त्यांना आश्वासन द्या की बाप्पाजींची सुटका करीन आणि हा बंद मागे घ्यायला सांगा. यानं बंद मागे घेतला जाईल. तू जर माझ्या धर्माला सोडवणार नसशील ना तर तुझा संजय तुझ्यासोबत राहू देणार नाही मी. सूर्या, जीव घे त्याचा. काशी काय झालं अगं सांगशील का? भाऊ काका, आपल्याला लवकरात लवकर बाप्पाजींना सोडवायला हवं. आपल्याला गृहमंत्रींना भेटायला हवं. काशी बेटा, आपण जाऊ गृहमंत्र्यांना भेटूया आपण. पण तुला वाटतं तेवढं हे काम सोपं नाही राहिलेलं आता. कारण बाप्पाजी सहजासहजी सुटेल असं मला वाटत नाही आणि इतक्या लवकर तर मुळीच नाही. शिवाय तूच त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट केली आहेस आणि आता तूच ती मागे घेतेस. अहो पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. निदान माझ्या संसारासाठी तरी मला हे करावंच लागेल. ही तक्रार मागे घेतल्याने जर मला यांना वाचवता आलं तर. म्हणजे हो, मला ह्यांच्यासाठी ही तक्रार मागे घ्यावीच लागेल. भाऊ काका, मला तिकडे घेऊन चलाव. मी हात जोडते. मला गृहमंत्र्यांना भेटायचंय. हात जोडून विनंती करायची की त्यांनी लवकरात लवकर बाप्पाजींना सोडावं. चला ना भाऊ काका. ठीक आहे, मी गाडी काढतो. काशी हे बघा, तुम्ही थांबा, आम्ही दोघे जाऊन येतो. चला. औषधाचा परिणाम होतोय म्हणायचा. कसलं तेज आलंय चेहऱ्यावर. आणि हे काय गालावर लाली बी केवढी दिसायला लागली. आणि डोसक्यावरची 2-4 केस बी काळे वाटायला लागलेत की. अगं बया, आता कधी समध्या डोसक्याला जर कलप केला ना असा म्हणजे समधी केस अशी काळे भोर होतील आणि शनिमातल्या हिरोपेक्षा बी लई झाक दिसाल बघा तुम्ही. होय ना, तू माझी चेष्टा करते हे मला कळत नाही असं तुला वाटतं का? घ्या, म्हणजे आता खरं बोलायची बी चोरीच म्हणायची की. अहो खरंच किती जवान दिसायला लागलायसा तुम्ही. आता एक काम करा, म्हणजे कसं गावात फिरताना ना वाईस इथं काजळ लावून फिरा. म्हणजे कसं उगाच पोरी वाळींची नजर नको लावायला. चीट लावते. हे जरा जास्तच होत आहे. मी चाललो देवळात. अहो आता देवळात कुठं जातायसा? आज गावात समजा बंद आहे आणि देवळात काय ठेवलंय तिथं? अगं बंद असलं तरी देवळं बंद नाही राहत. आणि बंद वगैरे हे देवांना नसतो, हे सगळं माणसांसाठी. शहरात आजकाल बंद असला ना तरी सगळी देवळं उघडी असतात, कुठलीही बंद नसतात. तर म्हणजे तुमच्या या बंदला देवाचा पाठिंबा नाही म्हणा की. तुला काय म्हणायचं ते म्हणून मला जायला हवं देवळात. आता बिराईची मूर्ती आली आहे म्हणजे मला पूजा करायला नको? वय वय, पण आज कराल व पूजा देवीची. मग तुमच्या त्या भाग्यलक्ष्मीचं काय? तिचं काय? आता तिचं काय म्हणजे? अहो आता आज गावात समजा बंद आहे, मग तुमच्या त्या भाग्यलक्ष्मीची म्हणजे धनाजीरावांच्या सुनची मिरवणूक निघणार कशी? मिरवणूक निघणारच. अजूनही तू कामिनीबाईंना ओळखत नाहीयेस. त्यांनी एकदा ठरवलं ना की ठरवलं. धनाजीरावांची सत्ता अजूनही राजकारणात चालत असेल, पण मोहित्यांच्या गादीवर अजूनही कामिनीबाईंचा शब्द चालतो. आणि त्या धनाजीरावांपेक्षा हुशार आहेत. त्या मिरवणूक काढणारच. त्या लाख मिरवणूक काढतील व. पण मग गावकऱ्यांचं काय?
त्यातून जे बाप्पाजींच्या बाजूनं आहेत त्यांचं काय? आधीच बाप्पाजी तुरुंगात गेल्याचा राग आहे त्यांच्या डोसक्यात. त्यातून त्यांनी जर मिरवणुकीवर दगडफेक वगैरे केली आणि कुणाचं टकुरं बिकुरं फुटलं म्हणजे? या गावातल्या कोणाची हिंमत नाही मिरवणुकीवर दगडफेक करण्याची. त्यांना माहिती आहे ही मिरवणूक धनाजीरावांच्या घरची आहे. आणि समजा दगडफेक झाली ना तरी आपण पुढे नाही जायचं, म्हणजे आपल्याला दगड लागायला नको. हे मात्र बरोबर बोललात. पण मी काय म्हणते, आता गावात एवढी मोठी मिरवणूक निघणार, एवढी लोक येणार, वाजंत्री येणार, तेव्हा म्या जरा चांगली साडी नेसू. धनाजीरावांच्या सुनेची मिरवणूक आहे, तुझी नाही. झालं का सुरू? म्या जरा कुठं हाऊस माऊस करायची म्हणली की शिकली माशी. आता म्या कुठं चांगली दिसले तर बिघडलं कुठं? तुला काय करायचं ते कर, मी देवळात जाऊन बसतो. सदान कदा देऊळ न देऊळ. बाप्पाजींची सुटका झालीच पाहिजे. बाप्पाजी 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 निर्दोष आहे, त्यांना सोडलंच पाहिजे. अरे अरे जरा शांत राहा. बाप्पाजींच्या सुटकेबद्दल धनाजीरावांना तुमच्याशी काही बोलायचंय. जरा शांत राहा. राहणार शांत आम्ही. बाप्पाजींना सोडून द्या. अरे हो हो हो, पण 2 मिनिटं ते काय बोलतायत ते ऐकून तर घ्या. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचंय ते करा. धनाजीराव, लोक हो, आज आपला भिरागाव बंद ठेवण्यासाठी तुम्ही आंदोलन पुकारलंय. मला वाटतं एकच गाव बंद असण्याची ही देशातली पहिलीच घटना असेल. मला माहिती आहे बाप्पाजींची पोलिसांनी सुटका करावी अशी तुमची मागणी आहे. मी तुम्हाला आश्वासन देतो, ही तुमची मागणी आम्ही पूर्ण करू. बाप्पाजी या गावात परत येतील, पण हा बंद मागे घ्या. सगळे व्यवहार सुरू करा, ही आमची विनंती आहे असं समजा. कामिनीबाईंना तुमच्याशी बोलायचंय. सगळं गाव साक्ष आहे की माझी सून सरिता हिच्या पायगुणामुळे भिराई गावात परत आली. तिचा हात लागला म्हणून आजार बरं होण्याच्या घटनाही आपल्या गावात घडल्यात. तिच्या रूपानं जणू आमच्या घरात भाग्यलक्ष्मीच आले. आणि म्हणूनच तिची एक भव्य मिरवणूक आम्हाला गावातनं काढायची. आणि या मिरवणुकीत तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी माझी विनंती आहे. भिराईच्या नावानं कामिनीबाईच्या, भिराईच्या नावानं सांग बोल. कामिनीबाईच्या, भिराईच्या नावानं कामिनीबाईच्या. बर आता झालं समाधान तुमचं. चला निघा, चला निघा. येतो धनाजीराव. चला साळवी. काय वंदना, आज काय विशेष? जिलव्या वगैरे केलेत म्हणून विचारतो. विशेष काय असायचंय? आज सुट्टीचा दिवस आहे आणि मुख्य म्हणजे तुम्ही तिघही घरात आहात. नाहीतर सगळ्यांनी एकत्र बसून जेवायचा वेळ येते कुठे, हो की नाही? नाही, पण आज स्वयंपाक मात्र फार छान झालाय. आज जिलब्या गीताने केलाय तर. हो का? वा वा, म्हणजे साखर कमी लागली असणार. नाही म्हणजे वाटीभर साखरेचं काम चमचाभर साखरेने केलं असणार. गोड माणसांनी जिलब्या केल्यात ना.
बरं का तुम्हाला मी जिलबीवरनं एक किस्सा आठवला तुम्हाला सांगतो. आम्ही काही मित्र काही दिवसांपूर्वी महाबळेश्वरला चाललो होतो. जेवायची वेळ झाली म्हणून वाटेत वाईत थांबलो. मित्रांना मी म्हटलं की इथे एक मस्त खानावळ आहे, तिथे आपण जेवूया म्हणून खानावळीमध्ये गेलो. ही रांग लागलेली. रांगेमध्ये उभे राहिलो. शेवटी आमचा नंबर लागला. आतमध्ये गेलो. पंक्ती बसलेल्या होत्या, तिथे बसलो. समोर ताटं वाढून आली. भात वाढला, वरण वाढलं, वर तुपाची धार झाली, गरम गरम जिलब्या होत्या, 2-4 इंटरेस्टिंग भाज्या होत्या. आम्ही सगळेजण आणखीन काहीतरी येईल म्हणून थांबलेलो होतो. तर वाढप्याने येऊन सांगितलं, थांबल्यात कशासाठी, झालं की वाढून आता लागा जेवायला. म्हटलं अहो काही पुरी पोळी वगैरे काही द्याल का नाही. म्हणले नाही 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 नाही, फीस्ट आहे ना, म्हणजे आता फक्त भात ओरपायचा आणि जिलब्या खायच्या बस. शेवटी कळलं घाटावर फीस्ट म्हणजे नुसता भात खायचा असतो. बोला काशीताई, काय बोलायचं तुम्हाला? साहेब, तुम्ही मला बक्षीस दिलं, मी तुमच्या आभारी आहे. अहो, माझी कुवत नसतानाही मी मोठी झाले. असं काय म्हणताय तुम्ही काशीताई? अहो, तुम्ही जे काही केलंयत ना, त्याची किंमत तुम्हाला जरी ठाऊक नसली तरी सरकारचं फार मोठं काम केलंय तुम्ही. लहान गावात असूनही बाप्पाजी सारख्या माणसाला तुम्ही पकडून दिलं, ही केवढी मोठी क्रांती केली आहे तुम्ही. आणि त्याचंच कौतुक म्हणून तुम्हाला हे बक्षीस देण्यात आलंय. साहेब, मला फक्त माझ्या मैत्रिणीला, बयोला भावीण होऊ द्यायचं नव्हतं. मी फक्त ते केलं. पण आता 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 काय काही झालंय का? अहो बोला ना. नाही, झालं काही नाहीये. माझी फक्त एक विनंती आहे. मला बाप्पाजींविरुद्ध केलेली तक्रार परत घ्यायची आहे. त्यांना सोडा हो. अहो काय सांगताय काशीताई तुम्ही हे? अहो सोडूनच द्यायचं होतं बाप्पाजींना, मग अटक करायचं धाडस तरी का केलं तुम्ही? साहेब, तिचा नाईलाज झालाय. कारण परिस्थितीच अशी आहे की तिला हे करावं लागतंय. एक मिनिट काशीताई, हे करण्यासाठी तुमच्यावर कोणाचा दबाव आलाय का? साहेब, ते मला सांगता नाही येणार. पण मला गावात राहायचंय. काशीताई, आलं माझ्या लक्षात. घोरपडे, यांच्या कागदपत्रावर सह्या घ्या आणि जंत्रीला फोन करून बाप्पाजीला सोडून द्यायला सांगा. धन्यवाद. अरे फोन आला, फोन. हा साहेब बोला, काय करू साहेब? हा
नक्की नक्की ना साहेब? हो, मी तुमचा आयुष्यभराचा आभारी राहीन साहेब. तुम्ही माझा जीव वाचवला. थँक्यू थँक्यू. बाप्पाजी बाप्पाजी या, हात वर करा. तुमच्या खोट्या खोट्या बेड्या मी सोडतो. तुम्हाला सोडायचा वरून आदेश आलेला आहे बाप्पाजी. आता तुम्ही मोकळ्या जा. जय हो जंत्रे साहेब. जय हो. बाप्पाजींचा बाप्पाजींना सोडा नाही तर आम्ही आंदोलन करू. बाप्पाजींचा बाप्पाजींना सोडा नाही तर आम्ही पोलीस चौकीत जाळून टाकू. बाप्पाजींचा बाप्पाजींचा बाप्पाजी बाप्पाजी आले. बाप्पाजींचा बाप्पाजींचा लोक या घोषणा थांबवा. हे आंदोलन आता मागे घ्या. साक्षात गृहमंत्र्यांचा फोन आला होता आणि आमची मुक्तता करण्यात आलेली आहे. लोको, हे जे आज मिळालेलं यश आहे ते केवळ तुमच्यामुळे मिळालेलं आहे. तुमच्या आंदोलनाचं हे यश आहे. हा बाप्पाजींसारख्या संत महात्म्याचा विजय. बोला बाप्पाजींचा 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 बोला बाप्पाजींचा. लोको, तुमचं आमच्यावरचं जे हे प्रेम आहे ते असंच सदैव राहू द्या. बाबा कदम जी, आता आम्हाला धनाजीरावांच्या घरी जायचं आहे. धनाजीरावांच्या घरी कशा पाहिजे? त्यांच्या सुनेच्या कृपेमुळे आम्ही जेलमध्ये गेलो. मग आता सुटून बाहेर आल्यानंतर पाहुणचारासाठी त्यांच्या घरी जायला नको? बोला बाप्पाजींचा. तर गावकरी मंडळींनो, आता बाप्पाजींना धनाजीरावांच्या घरी घेऊन जायचंय आपल्याला. ते बी मिरवणुकीतून वाजत गाजत. अरे दत्ताडांग दत्ताडांग. बोला बाप्पाजींचा बोला बाप्पाजींचा बोला बाप्पाजींचा. आई, तुम्ही हे काय करताय मला अजिबात आवडत नाहीये. तुला काय आवडतं आणि काय आवडत नाही ना याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. आई जे सांगते ना ते निमूटपणे करायचं. आईला उलट उत्तर द्यायचं नाही. मग मीही सांगते, मी माझ्या मनाविरुद्ध काही करणार नाहीये. सरिता! सूर्या, अरे काय करतोयस तू हे? अरे अरे ती तुझी आता फक्त बायको नाहीये, ती देवी आहे. आणि देवीवर कोणी असा हात उचलतं का? आणि हे बघ सरिता बाळ, अगं जगात देव माणसं खूप असतात, पण माणसाला देवत्व इतकं सहजासहजी मिळत नाही. आणि तुला तर काहीही कष्ट न करता ते मिळाले, तेव्हा आता ते वाया नाही जाऊ द्यायचं. त्या बाप्पाजीला धडा शिकवण्यासाठी माझ्याकडे हा एकच मार्ग आहे. तुम्ही मला बोलवलात? हो. हे बघ, हा आमचा सगळा कार्यक्रम होईपर्यंत ना जेवण बनवून ठेव. आणि गोदा आत्या मला माझ्या हाताशी मदतीला हव्यात. सगळं जेवण तू एकटीनेच बनवायचं काय? होय. आता हो हो कर इथेच थांबणार आहेस का? जा जेवण बनव, चल. आणि तुझा चेहरा असा रडका का, सुतका सारका? हा, गावासाठी देवी आहेस ना तू. चेहरा कसा प्रसन्न हवा, हसरा हवा. आई अशी नाही ऐकणार. बरोबर बोलतोयस तू. चल आई, चल म्हणते ना. आई आई सोडा मला. चल भवाने, तुझ्या ना
चल चल म्हणते ना आई चल चल आई सोडा ना मला नका करू हे असं सूर्य तू तरी सांग ना हे बाई एकदा आईनी ठरवलं ना मग ठरवलंय चल चल मुकाटाने चल कामिनी काय प्रकार आहे सोड दिला का जबरदस्ती करतेस तिच्यावर बोललात तुम्ही मध्ये तुम्हाला काय वाटतं हे सगळं मी माझ्यासाठी करते हजारदा सांगितलं तो बाप्पाजी माजलाय गावात त्याची ताकद वाढत चालली गावातल्या प्रत्येकाला तो स्वतःच्या बाजूने करून तुमच्या विरुद्ध जायला लावतोय हे असंच चालत राहिलं ना तर गावात जगणं मुश्किल होऊन जाईल आपल्याला म्हणून फक्त त्याला धडा शिकवण्यासाठी हे सगळं नाटक करते मी तेव्हा आता माझ्या मध्ये कोणी येऊ नका समजलं चल काय कामिनी